चरण भाई उचलून घे जाईन तू त्यातलं खाली चरण घर नसे ना आपलं चरण काय काम उचलून घे जाय कधी भेटते ती भाऊ विचार घ्या ना नाही गहू साफ करायला मशीन वन पसारा पडेल लग्न दोन रोज त्या काय कोकण्या शेतच आज वावरात काय राजवाड्यात नाही सांगितलं ना तुम्ही या किशन तसं कर तिथे म्हणे मला सांगा नाही किशन काय मग तिची ओळख ना आपली सांगा ना मग ओळख सुट्ट्याने लागल्या सौरभ मालेगाव कपडे घ्यायला मालेगावला कपडे उशिरा गेले तुमचे घेऊन झाले असते आणले का मग किती ड्रेस घेतले किती जेवण करून काय खाते खिचडी होती खिचडी काय होतं वडा भाजी पोळ्या भाकरी शेत नसते चला चला मित्रांनो जेवण करायला माझं झालंय पण यांचं बाकी आहे जेवण शियाचे हे काय करताय दोघं जण बघू बरं ए काय करताय सरबत सरबत ए अंडा याच्यात काय अंडा राहता का सरबत तर मस्त पैकी सरबत प्यायचंय ए दाखव आता काय टाकते काय टाकायचं याच्यामध्ये अंडे का ते ऋषी अंडा आता काय करायचं पुढे फोडायची हे पेढा अरे बापरे डायरेक्ट कोणतं सरबत आहे आंब्याचं आहे का आंब्याची मित्रांनो ही आंब्याची पुडी मी पहिल्यांदाच पाहतोय कधी बघितलं पण नाही दाखव असं बघा मित्रांनो ट्राय करून बघा अजून एक टाकायची आहे अजून एक टाकायची आहे आता हे काय हे काय टाकलंय मीठ काळं मीठ अशा पद्धतीने मित्रांनो बनवलंय सरबत तयार झाले आता कसं लागलं सिया छान छान चला आता सरबत पिऊ मित्रांनो हे तयार व्हायचं बाकी आहे आतापर्यंत असं झालेलं आहे तर फायनल झालं की तुम्हाला मी दाखवेल मित्रांनो काही वेळात
त्यानंतर इकडे असं मंडप लावणं चालू आहे. काय इकडे जा ना ते निमाणीला. मग काय रिक्षा 200 घ्यात ना मग. 200 काल दिली. शिडको त्या निमाणी 20 रुपये घेता. नाही हो, आपलं शिबेस टक्कर 20 घेता. 30 20 घेता. आम्ही 20 देतो. त्या आणि मामा बस इथं नाही लागत, निमाणीला लागते बस डायरेक्ट. 30 रुपये शिडको ते आमचे किती, आमचे ना बरं का मामा, 50. मामा हा, निमाणी ठक्कर बाजारात निमाणी 20 रुपये. आम्ही 400 50 घेतले. उत्तम नगर ते डायरेक्ट निमाणी 50, म्हणजे एकाचे 50 घेतले. हा? एकाचे? हा, 200 घ्या. उत्तम नगर ते निमाणी. लागलं. आणि बसचं किती लागलं? बसचं आता मामा त्याच बसचं तिकीट किती लागलं? आणि शेवटी 91 करी पण 99 ठिकाणी 192 रुपये तिकीट. एकाचं? 192 मालेगावचं. हा 192. काही ना अर्धा 21 ते जात आहे ना. 94 आता ते कार्ड निघालं आता. काढणं आता कार्ड काढावं लागेल आता. फार काढावं लागेल. 91 स्मार्ट कार्ड. 91 म्हणजे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे जन्मतारीख ते क्रिएट केलं का आधार त्याचं? कार्ड दाखल. नाही आता निघालं. मग मी काय करू? 10 रुपये मग घेऊन ये, मग काहीतरी घेऊन ये. मग इथंच मशीन कुठे? मशीनकडं म्हशी. हे बघा मित्रांनो, आमच्या गावाकडच्या म्हशी, म्हशी आणि 2 गाया. मग म्हशीच आहे ना. मग मी कुठं काय बोललो? मी आमची सिया, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. कारण की बोर झालोय मित्रांनो मी. सगळं इथं काहीतरी आहे अजून, कोंबड्या लय दिवस झाले नाही आहे इथं. क्यूटच्या कोणतरी झोपतं इथे या बाकड्यामध्ये. बघूया आपण. तिकडं कांदे लावलेले आहेत. बघू आपण आता काय होतं काही नाही. बोर झालोय मी. बोर. आजूबाजूला पूर्णपणे शेती. पूर्ण हिरवगार शेती तिथं मस्तपैकी. मित्रांनो, पाऊस पडतो बाहेर. काय सिया काय खाते? नुसता जेवण करत राहतो. नुसता 4 टाइम जेवण करतो आमचा ऋषी. 4 टाइम आल्यापासून नुसतं जेवण. काय जेवण आणि पाणी किती खातो म्हणजे असा? हा 1 महिन्याभराचा एकच दिवस. आणि मित्रांनो, अचानक खूप गरम होत होते, त्यामुळे डायरेक्टली पाऊसच पाऊस. साईडला एकदम हिरवंगार आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही की आणि पाऊस पडतोय धडाधड आणि खूप गरम होतं, त्यामुळे पाऊस पडतोय. इथं सगळी स्वयंपाक बनवतात, चुली माहिती आहे मित्रांनो. आणि कुठे गेला? काय आणतोय? रे अंड नाही रे, अंड. काही झालं की तो अंडच म्हणतो ऋषी आमचा. अंड मेने. चला, हा आमचा ऋषी किती भारी आणि हे मस्त आहे. काय चालूच आहे. बघूया आपण आता तिकडे काय चालू आहे. इथं मोबाईलमध्येच आहे. तिकडे सगळेजण बसलेत.
चला आजचा ब्लॉग इथं संपतोय. बाय बाय, गुड नाईट, सी यू, बाय.